श्रीमती दुर्गा भागवत यांचे मी वाचलेले पहिले पुस्तक म्हणजे व्यासपर्व. त्यानंतर अगदी भारावून गेल्यासारखे समग्र दुर्गा भागवत वाचन करण्यात आले. निसर्गोत्सव या त्यांच्या ललित लेखसंग्रहाच्या मनोगतात दुर्गाबाई म्हणतात, 90च्या अगदी जवळ येऊन ठेपलेल्या मला, मी, माझा देह, माझ्या भावना, माझे जीवन यांच्यात मीही निसर्गाचाच एक चेतन भाग आहे हे विशेषत्वाने जाणवू लागले आहे. मरण देखील निसर्गच आहे. कधीतरी निसर्गशक्तीने माझे जीवन बीज तयार केले, त्याला पोसले, पोखरले, दुखवले आणि सुखवलेही. आत्ता अखेरच्या ध्रुवताऱ्याकडे तो मला गोडी गुलाबीने घेऊन चालला आहे. निसर्ग माझा सदा सन्निध असलेला सखा झालेला आहे. निसर्गोत्सव या त्यांच्या ललित लेखसंग्रहातील गुलमोहराच्या आठवणी हा ललित लेख मी वाचणार आहे. गुलमोहर हा माझाही बालपणीचा सखाच आहे. गुलमोहराच्या आठवणी. झाडे, फुले आणि पाखरे कोणाला आवडत नाहीत? सर्वांनाच आवडतात. विशेषतः आपल्या देशासारखा उष्ण देश, जिथे ग्रीष्म गवताचे पाते पाते जाळून टाकायची जणू प्रतिज्ञाच करीत बसलेला असतो, तिथे हिरवे तृणांकुर देखील नवजीवनाची पताकाच आम्हा भारतीयांना वाटावेत, यात नवल काय? आषाढात पाऊस लागून श्रावणातले ते पहिले वहिले गवताचे तुरे, त्यांना आम्ही गवत थोडेच म्हणतो. त्यांना दुर्वा असे कन्याभावाच्या समर्पण वृत्तीला शोभणारे स्त्रीलिंगी नाव आम्ही देतो. हरितालिका किंवा जिचे खरे नाव हरिकालिका म्हणजे हिरव्यागार तृणांची शोभा त्या देवीला इतर पत्रीबरोबर, फुलांबरोबर वाहतो. त्याच गौरीच्या पुत्राला तर दुर्वांकूर अतिशय प्रिय आहेत. जणू काही मातेचे ते कोमल करपल्लवच असावेत त्याच्या. अशा तऱ्हेने वृक्षसृष्टीशी आमची भारतीय मने मानवी भाव कल्पू पाहतात. एवढेच नाही तर प्रत्येक झाड, फळ किंवा फूल कोणत्या तरी दैवी शक्तीचे प्रतीक मानल्याशिवाय आम्हाला राहवतच नाही. आवडी पाहिली की सावित्री देवीची प्रतिमा म्हणून आम्ही तिला जवळची मानतो. आवळी भोजन सालोसाल करतो. आंबट आवळे गोड म्हणून खातो. माहेरी जाताना आवळे खाऊन पाणी पिऊन गोड तोंड करून सासूरवाशिणी पूर्वी माहेरी जायच्या म्हणे. मालतीचे फूल निर्गंध, पण कसे गुलाबी पुष्पगेंदांनी खचून भरलेले असते. हा रंग, हे पुष्पवैभव लक्ष्मीशिवाय आणखी कुणाला बरे शोभून दिसेल? म्हणून मालती लक्ष्मीच्या प्रीतीतले झाड मानले गेले आहे. तुळशीला, साध्या काळ्या सावळ्या तुळशीला तर आम्ही जवळजवळ माणूसच मानतो आहोत. इतके ते एक झाड आहे हे आम्ही विसरून जाऊन ती पूजनीय वस्तू आहे एवढीच आमची तिच्याबद्दलची भावना शिल्लक उरली आहे. वास्तविक तुळस, आवळी ही काही सुंदर फुलांची झाडे नव्हेत, की गोड फळे देणारी आंब्या फणसाचीही झाडे नव्हेत. पण काय असेल ते असो, उपयुक्त आणि सुंदर वस्तू नेहमीच माणसाच्या मनाला भुरळ घालते असे नाही. आम्रमंजिरीचे गोडवे कवींनी गायले. चंपकाला, केतकीला सुवासाकरिता, रंगाकरिता गौरविले. मोगऱ्याला, बकुळीला सतत भोग्य फुले म्हणून वापरले, तरी देखील आवळी तुळशीची सर काही या दुसऱ्या झाडाफुलांना नाही. संस्कृतीत यांचे स्थान काही वेगळेच आहे. स्वर्गपुष्प पारिजातकही तुळशी दलापेक्षा व्यवहारात कमीच भरते. मग इतरांची काय कथा? असो, सांगायचा मुद्दा असा की झाडापानामध्ये मानवी मनाची प्रतिमा पाहण्याची सवय आमच्या मनाला नकळतच लागून गेलेली असते. एरवी तर्कशास्त्रावरच ज्याचा पिंड पोसला गेला आहे, त्या आमच्यासारख्या भौतिकवाद्यांनाही काही झाडे पाहिली की ती केवळ झाडे वाटत नाहीत, माणसांच्या काही निराळ्या प्रतिमा वाटतात त्या. असे एरवी कशाने झाले असेल? माझेच पहा ना, झाडाकडे झाड, दगडाकडे दगड, पक्षाकडे पक्षी म्हणून अगदी शास्त्रीय काटेकोर पद्धतीने पाहण्याची सवय अंगात मुरलेली. तुळस, वड, पिंपळ या झाडांना इतर झाडांपेक्षा पवित्र का मानतात, याचेच नवल वारंवार मनात वागणारे. त्यामुळे झाडांच्या बद्दलची आमच्या संस्कृतीत स्थिर झालेली रूपके मनाला कळली तरी वळत नाहीत. तरी पण माणूस आणि भोवतालची मुकी सृष्टी म्हटली
तरी त्या दोघांचा जीवशास्त्राच्या दृष्टीनेही काही मेळ आहेच ना. भौतिक नियती झाडाझुडपात, किड्यामुंग्यात, पशुपक्ष्यात आणि माणसात विशेषतः फरक ठेवीत नाही. जीवनाचा कायदा एकच आहे. जीवनाचा आविष्कार मात्र वेगवेगळ्या योनीत वेगवेगळ्या रीतीने प्रकट होत असतो एवढेच. आणि म्हणूनच या आजूबाजूच्या सचेतन अचेतन सृष्टीबद्दल वेगवेगळ्या माणसात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षणे निर्माण होत असतात. आमच्याहून जरा अलग असलेल्या या निराळ्या सृष्टीलाच आम्ही निसर्ग असे सुटसुटीत नाव देतो आणि मग त्यातल्या आमच्या परिचित आणि आवडत्या दृश्यांशी समरूप होऊन जातो. प्रत्येकाने आपल्याला आवडणाऱ्या निसर्गदृश्यांची जर छोटी छोटी टिपणे ठेवायचे म्हटले तर आमच्या सौंदर्याभिरुचीचा एक मनोज्ञ इतिहास त्यामधून तयार होईल यात शंका नाही. मी मघाशी सांगितले की झाडांना मानवी किंवा दैवी प्रतिमा म्हणून संबोधणे मला जमत नाही. पशुपूजेप्रमाणे वृक्षपूजाही मला गौण वाटते. पण काही झाडांच्या प्रतिमा मात्र माझ्या मनात इतक्या खोल उमटल्या आहेत की त्या माझ्या भावनांशी एकरूपच बनून गेल्या आहेत. झाडे म्हणून त्यांना अलग पाहणे मला मुळीच जमत नाही. जीवनातले सोबती म्हणून झाडांकडे पाहण्यात मोठी मौज असते. अशाच झाडात गुलमोहराची 2-3 झाडे माझ्या स्मृतीत कोरली गेली आहेत. उन्हाळ्यात अगदी पर्णहीन होणारे पण त्याही स्थितीत आपला बाणा कायम ठेवून राहणारे हे झाड मला बारमाहा पाहायला फार आवडते. पान आणि पान झडले आहे. हिरवा रंग नावाला सुद्धा अंगावर राहिलेला नाही. आजूबाजूची झाडे वसंत वैभवाने हिरवे पल्लव धारण करून नटलेली असतात. आंब्याच्या झाडाचा नव्या फळांचा बहर ओसंडून जात असतो. पक्ष्यांची प्रणयगीते झाडामाडातून ऐकू येत असतात. फुलपाखरे शतरंगी पोशाख करून मिरवीत असतात. त्यावेळी हा वृक्ष काट्याकुट्याचा आपला देह सांभाळीत आकाशाकडे नजर लावून गंभीरपणे उभा असतो. त्याच्या त्या काळ्या कबऱ्या फांद्या निळसर भुरक्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर किती खुलून दिसतात. सूक्ष्मतेने पाहणाऱ्याखेरीज कुणालाच कळणार नाही. चीनी चित्रकारांनी निष्पर्ण वृक्षांचे कलात्मक चित्रण करण्यात सिद्धी मिळवली आहे. गुलमोहराच्या उन्हाळी रूपाचे हे उघडे नागडे चित्र मला त्या चित्रातले माधुर्य थोडेसे समजू लागले. पण पावसाळ्याची चिन्हे दिसू लागताच या झाडाचा कायापालट होतो. सुंदर पालवी त्याच्यावर धरू लागते. आपले मोठे मोठे पण हजारो हात हलवीत वर्षा राणीला हे झाड अगत्याने आमंत्रण देत असते. 15-20 दिवसात पानांनी तर ते भरतेच, पण भरघोस कळ्यांनीही ते डवरून जाते. फुलेही अगदी तशीच झाडभर येतात. एवढी पाने त्याला असतात, पण तीही दिसे न दिसेशी होऊन तांबड्या रंगाच्या असंख्य पण थंड ज्योती त्या झाडावर सूर्यप्रकाशात तळपू लागतात. या फुलांना वास नाही, नसे ना का? रंग लालच लाल. जराशी पिवळी पांढरी पाकळी अधूनमधून डोकावते. आजूबाजूला हिरव्या गर्द पानांनी किती खुलावट येते त्या रंगाला. शब्दात ती कोण कशी दाखवू शकेल? फुलांचा आकार तर इतर फुलांपेक्षा किती वेगळा. फूल मोठे आणि भडक असले तरी एक एक फूल वेगळे पाहिले तर अगदी साधे दिसते. त्याचा रम्यपणा गेंदात जसा खुलून दिसतो तसा एकटेपणात दिसत नाही, जसा गुलाब पारिजातकाचा दिसतो. ह्या झाडाचे पुष्पवैभव नयनसुखाचा एक श्रेष्ठ प्रकार आहे, यात शंका नाही. आमच्या घराजवळ एक झाड आहे. मालक ते नेहमी दक्षतेने खच्ची करत असतो. जरासुद्धा फांदी त्याच्यावर धरू देत नाही. पण गंमत पहा ना, फुलण्याचा हंगाम आला की त्या झाडाच्या थोडक्या धडालाही लहान लहान डिक्षा येतात. त्या इतर झाडांपेक्षा सपसप वाढतात आणि त्यांना पाने फुलेही येतात. पण फांद्या नसल्याने झाडाच्या शेंड्यावरचाच हा देखावा दिसतो. पानांच्या पसाऱ्याच्या मधून फुलांचे गेंद गोळा होऊन त्याचा एक वाटोळा डेराच बनलेला दिसतो आणि वरच्या बाजूला इतर झाडांपेक्षा जरा निराळा देखावा दिसतो. तो असा की फुलांच्या गेंदाच्या माथ्यावर अगदी कोवळी कोवळी हिरवी पालवी वाऱ्याच्या प्रत्येक लहरीबरोबर डुलताना दिसते.
जसे काही सुंदर लालबुंद मुखाच्या बालकाच्या मस्तकावरचे जावळच वाऱ्याने भुरभुरत आहे. जेव्हा जेव्हा मी त्या झाडाकडे बघते त्यावेळी ही एकच कल्पना माझ्या मनात प्रामुख्याने येते. वारंवार तोडल्याने फुलांच्या हंगामात या झाडाचे सुंदर बाळरूप मात्र कायम आणि वैशिष्ट्यपूर्ण असे झाले आहे. नाशिकला त्र्यंबकच्या रस्त्याला दुतर्फा गुलमोहराची रांग आहे. झाडे बहरली की जणू काही फुलांच्या भव्य मांडवाखालूनच आपण चाललो आहोत असे वाटते. शाळेत असताना या झाडाखालून फिरणे हा माझा फार आवडीचा कार्यक्रम असे. अजूनही इतकी वर्षे झाली तरी पण गुलमोहराची ती कमान मला विसरता येत नाही. गुलमोहरांच्या शेंगा तर जणू तरवारीच, त्याही खुळखुळ आवाज करणाऱ्या. 10-20 तरवारींचे खणखणणे, त्यात मिसळलेल्या पोरांच्या विरश्रीच्या आरोळ्या. त्यांनी वडील माणसांचे डोके उठवले नाही असे व्हायचेच नाही. महाराष्ट्रात या शेंगा घेऊन लुटुपुटीच्या सिंहगडाच्या लढाया खेळली नसतील अशी बालके विरळा. असलीच कुणी बापडी तर ती दुर्दैवीच समजली पाहिजेत. गुलमोहरांच्या टपोऱ्या कळ्या आम्ही लहानपणी बाहुलीच्या लग्नात नारळ म्हणून वापरीत असू. कळ्यांच्या गादीसारख्या गुबगुबीत हिरव्या पाकळ्या आम्ही तोडीत असू. त्या त्रिकोणी बाह्य पाकळ्यांच्या आत न उमललेल्या पाकळ्यांचा आणि परागाचा पुंज असतो. पण आम्हाला बाहेरच्या वेष्टनाच्या त्रिकोणी पाकळ्याही फार आवडत. त्यांना आतून लाल अस्तर लावलेले असते. जणू काही ही आतून लाल मखमल लावलेली दुलई पांघरूनच आतली छोटी कळी गाढ झोपलेली असते. या तांबड्या अस्तराचा ठसा त्याला ठोंकी लावून पाकळी हाताच्या पाठच्या बाजूला उलटी ठेवून चापट्या मार मारून आम्ही उठवीत असू. क्षणभर मेंदीचे व गोंधण्याचे सुख अनुभवित असू. ही वेडीवाकडी नक्षी केवळ बालकांनाच अपूर्व सुख देते. त्याशिवाय कळीच्या आतले पराग बालकांच्या दुकानातले स्वस्त केशर असते. पण त्या परागांचे सर्वात मोठे विलोभन म्हणजे एक लाल पराग आणि त्याच्या माथ्यावरचा बडीशेपेच्या आकाराचा पिवळा पगडीसारखा तुकडा लढाऊ शिपायासारखाच मुलांना वाटतो. 2 परागांची झुंज लावून कुठल्या शिपायाची पगडी उडते हा मुलांचा एक बैठा पण आवडता खेळ असतो. खेड्यातल्या मुलांना तर या बिनपैशांच्या खेळाची अपूर्व मौज लुटता येते. दुसरे आणखी एक झाड आमच्या घराजवळ होते. रस्त्यावरचे आणि नगरपालिकेच्या ताब्यातले म्हणून कोणी त्याला हात लावत नव्हतं. मनमुराद वाढले होते ते. त्याच्या बुंध्याशी रस्त्यावरच एका तरुण मुलीने रस्त्यावरचा संसार मांडलेला होता. अगदी वाटेवरची वेश्या होती ती. झाडाच्या भोवती स्वच्छ झाडून सारवून तिने लहान चूल मांडली होती. 2 फुलझाडांच्या कुंड्या व्यवस्थित ठेवल्या होत्या. जवळच तिची कुठेही केव्हाही हलवता येईल अशी लहानशी सुंभाची खाट असे. तिच्यावर ती सदा बसलेली. जवळच तिचा सर्वात आवडता तरुण प्रियकर असे. तो तुरुंगात जाई तितके दिवस नाहीसा असे आणि एरवी तिची गिऱ्हाईके तिला जमवून देई. तिच्याकडून गृहिणीप्रमाणे सारे सोपस्कार तो ऐटीत करून घेई. झाडाची सावली हेच त्यांचे मोठे सुंदर घर. जवळच त्या मुलीने पाळलेली अतिस्वच्छ अशी 2-3 कुत्र्याची पोरे पण असायची. तिचे स्वतःचे कपडे गचाळ घाणेरडे असत, पण कुत्र्यांच्या अंगावर लवलेश मळ असलेला तिला खपायचा नाही. अनैतिक व्यवसायामुळे लयास गेलेल्या वात्सल्याच्या काही कणांना मुठीत ठेवून जणू ईर्षेनेच त्या पशुबालकांना गोंजारीत ती लाडाकोडाने वाढवीत होती. त्या झाडाला ती नेमाने पाणी घालायची. जणू काही तुळशीची पूजाच होती ती तिची. धंद्याचा वेळ वजा केला तर बाकीचा वेळ ती त्या तरुणाची बडदास्त ठेवण्यात गर्क होई. आजूबाजूला मुले दिसली की ती त्यांचे कौतुक करी. धोब्याच्या मुलीला ती तासनतास मांडीवर घेई. सीता मोलकर्णीच्या सखूची वेणीफणी अगत्याने करी. मातृविहीन आणि रस्त्यावरच्या सीतारामला ती आपल्यातले खाणेपिणे अगत्याने देई. त्याला पोटाशी धरून झोपी जाई. तिचा तो अनैतिक व्यवसाय आणि हे तिचे निरागस संसारी जीवन तो वृक्ष पुराण पुरुषाप्रमाणे निर्विकारपणे पाहत आला होता. किती कोमल, करुण आणि विभत्स देखावे त्या मुलीच्या जीवनातले त्याने पाहिले असतील कोण जाणे.
ते पाहणे शेवटी त्यालाही जड झाले की काय. 2 वर्षांपूर्वी वादळ झाले तेव्हाची गोष्ट. वारा नुकताच सुटला होता. झाडाच्या माथ्यावरची फुले दूर उडून जात होती. पण ती पुरती जायच्या आतच हे झाड जोरजोराने मुळापासून हलू लागले. एकही फांदी तुटायच्या आत अगदी सावकाश सावकाश ते धरणीवर पडले. पडताना मान कलती करून मृत्यूला आनंदाने कवळूनच जसे काही ते जमिनीवर कायमचे शांत झोपले. बाजूची झाडे कडकडून पडत होती, मोडत होती, आवाज करीत होती. पण हे अगदी निस्तब्ध शांत होते. हे झाड गेले आणि त्या मुलीचे ते रस्त्यावरचे घर पण गेले. आता तिच्यातले ते सारे संसारीपण कसे गोठल्यासारखे झाले आहे. 8-8 दिवस तिची खाट आणि ती ह्या भागात दिसत नाहीत. तिची कुत्री पांगली, धुळधाण झाली त्यांची. राहिले आहे ते केवळ तिचे भकास वेश्यापण. असेच आणखी एक करुण दृश्य दुसऱ्या एका जवळच्या गुलमोहराच्या तळाशी मी पाहिले. त्या झाडापासून ते मला अलग करता येत नाही. पावसाळ्याची सुरुवात होती ती. गुलमोहराचे झाड ताठ उभे होते. त्याच्याजवळ परिवार कसला तर सार्वजनिक शौचकूपाचा, नळाचा आणि कचरापट्टीचा. नगरपालिकेने ही व्यवस्था केली तेव्हा झाड कापायचे नाही, कापल्यास वंशक्षय होतो ह्या भावनेने हे बिचारे त्या फरसबंदीत पाय आवळले गेलेले तसेच वर्षानुवर्षे जीव धरून आहे. त्याच्या सोबतीला असेच एक खुरटलेले वडाचे झाड आहे. हे त्याचे नशीबच म्हणायचे. एकमेकांच्या फांद्यात फांद्या घालून जोडीने ही झाडे त्या गलिच्छ जागेत जीव धरून आहेत. गुलमोहर दर मोसमाच्या वेळी क्षीण हास्य करून सृष्टीच्या हुकुमाप्रमाणे आजूबाजूला जे काही असेल त्यावर पुष्पवृष्टी करीत असतो. अशा कर्मयोगाचा मला मोठा धाक वाटतो. पाहू नयेसे वाटते, पण पाहिल्याशिवाय राहवतच नाही. काही थोर माणसेही आपले भलेपण असेच बेबंद वाटेल तिथे ओतताना दिसतात. ते पाहिले की मला भय वाटते, जीव गुदमरतो. या झाडामुळे त्या गलिच्छ ठिकाणालाही शोभा आली आहे याचा विसर पडतो. मन उदास होते. एक दिवस काय झाले, पावसाळ्याच्या प्रारंभी एक भिकारी सर्व व्यसनांनी आणि दैन्याने ज्याच्या शरीराचा आणि मनाचा पुरता धुव्वा उडाला आहे असा त्या झाडाखाली रात्री येऊन निजला तो अखेरचाच. कुणी नव्हते त्याला, कुणाच्या ओळखीचाही नव्हता तो. येणारा जाणारा सकाळच्या वेळी मृत्यूच्या कराची बोहणी म्हणून की काय आणा पैसा त्या प्रेतावर फेकून पुढे जात होता आणि वरून गुलमोहर आपल्या लाल शिळ्या पाकळ्या त्यावर टाकीत होता.